नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण पीएफ आणि ईपीएस 95 वर आली सर्वात मोठी बातमी, लाखो पीएफ सदस्यांना मोठा लाभ, याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये मित्रांनो, पीएफ कार्यालयाच्या नवीन परिपत्रकानुसार आता 6 महिन्यांपेक्षा कमी कामाच्या कालावधीसाठीही पेन्शन मिळणार आहे। या नियमामुळे जुन्या सेवा एकत्र करणे, महिन्याच्या आधारे पेन्शनची गणना करणे आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होईल। यामुळे लाखो पीएफ आणि ईपीएस सदस्यांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे। लाखो पीएफ सदस्यांना मिळणार मोठा फायदा। 24 जून रोजी पीएफ कार्यालयाने नवीन परिपत्रक जारी केले होते, जे सर्व पीएफ सदस्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे। या परिपत्रकामुळे विशेषतः अशा लोकांना दिलासा मिळाला आहे जे कमी कालावधीसाठी कंपनीत काम करतात आणि त्याच्या पेन्शनचे पैसे आधी मिळाले नाहीत। पेन्शन नियमात मोठा बदल। नव्या परिपत्रकानुसार आता सदस्य 6 महिन्यांपेक्षा कमी काम केल्यास तरीही त्याला पेन्शनचे पैसे नक्कीच मिळतील। यापूर्वी या नियमामुळे लाखो पीएफ सदस्य 2, 3 किंवा 4 महिने काम करायचे, त्यांच्या पेन्शनचा पैसा सरकारी निधीत जात असे। या बदलामुळे अल्प कालावधीसाठी पेन्शनही मिळणार आहे। परिपत्रकाचे ठळक मुद्दे। 1. नवीन कायद्याची अधिसूचना। हे परिपत्रक 14 जून 2024 रोजी जारी केलेल्या गॅजेट अधिसूचनेअंतर्गत लागू करण्यात आले आहे। 2. मोजणीचा आधार। आता पेन्शनची गणना वर्षाच्या सेवेऐवजी महिन्यांच्या आधारावर केली जाईल, म्हणजे अगदी लहान कार्यकाळही मोजला जाईल। 3. प्रभावी तारीख। हा नवीन नियम 14 जून 2024 पासून लागू होईल। या तारखेनंतर कोणत्याही कर्मचाऱ्याने पेन्शन भरल्यास त्याला हा लाभ मिळेल। 4. जुन्या सेवेचा फायदा। आता जुन्या सेवेलाही क्लब करता येईल। यामुळे लहान कार्यकाळ एकत्र घेऊन पेन्शनची गणना केली जाईल। 5. 58 वर्षे वयोमर्यादा। जर एखाद्या सदस्याने वयाची 58 वर्षे पूर्ण केली असतील तर त्यामुळे त्यांना हा नवा लाभ मिळणार नाही। पीएफ कार्यालयाच्या नवीन परिपत्रकाचे फायदे। 1. अल्प मुदतीची पेन्शन। आता 6 महिन्यांपेक्षा कमी काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार पेन्शनचा लाभ, जे आधी शक्य नव्हते। हा नियम विशेषतः त्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे जे तात्पुरत्या किंवा अल्पकालीन नोकरीत आहेत। 2. जुन्या सेवांचे एकत्रीकरण। नवीन नियमानुसार कर्मचारी त्यांच्या जुन्या सेवा एकत्र करून पेन्शन लाभ घेऊ शकतील। त्या कर्मचाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे आहे ज्यांच्या नोकरीचा कालावधी वेगवेगळ्या छोट्या सेवांमध्ये विभागला गेलेला आहे। भविष्य निर्वाह निधी। निश्चितता आणि सुरक्षा। नवीन परिपत्रक कर्मचाऱ्यांना पेन्शन निश्चिती देईल, त्यांचा कार्यकाळ कितीही छोटा असो। यामुळे त्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल आणि त्यांचे भविष्य सुरक्षित होईल। पेन्शनच्या गणनेसाठी नवीन आधार। पूर्वीच्या पेन्शनची गणना गेल्या वर्षीच्या आधारावर केली जात होती, मात्र आता पेन्शन महिन्याच्या आधारे मोजली जाईल। हे सुनिश्चित करेल की कोणत्याही कालावधीचे काम वाया जाणार नाही आणि प्रत्येक महिन्याचे योगदान मोजले जाईल। सुधारणा आणि पारदर्शकता। नवीन परिपत्रकामुळे पेन्शन नियमांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांबद्दल योग्य माहिती मिळेल। वयोमर्यादा 58 वर्षे। पेन्शन सदस्य होण्यासाठी कमाल वयोमर्यादा 58 वर्षे निश्चित करण्यात आली आहे। वयाची 58 वर्षे पूर्ण केलेल्या लोकांना याचा लाभ मिळणार नाही, पण सध्याच्या सदस्यांसाठी हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।